हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एक नवीन चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे लक्ष्मी फॅशन डिझायनर. आणि हे माझं नवीन चॅनल आहे. आणि माझे तसे दोन चॅनल आहे, एक मॉम अँड माय सन सातारकर आणि हे एक लक्ष्मी फॅशन डिझायनर आहे. आणि लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये मी साड्या पिको फॉल करते, ब्लाऊज वगैरे आणि आरी वर्क वगैरे करते. मॉम अँड माय सन सातारकरमध्ये माझं डेली ब्लॉग वगैरे टाकते, डेली ब्लॉग त्याचं आणि देवपूजा वगैरे ह्याचं. आणि प्लीज माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कपलं सपोर्ट करा. हा व्हिडिओ ना स्किप न करता नक्की बघा. आता मी पिकोफॉल लावून घेते. त्याच्या अगोदर बॉबिन भरली आहे ती लावून घेते आणि अगोदरच भरलेली ठेवलेली मी. आणि इथं बघा मी दोरा वगैरे सेट करून घेते सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते पिकोफॉल करायचा. आणि त्याच्या अगोदर मी एक सांगते, कपला ह्या चॅनलला ना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कपला व्हिडिओ अपलोड होईल आणि शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड होईल. कसं असतं माहिती का, कस्टमरची साडी आली तर वेगवेगळ्या रंगाची साडी आली की दाखवायलाच बरं पडते, म्हणून मी तसं दाखवते. एकच रंगाची साडी वगैरे आली की मी दाखवणार नाही आणि वेगवेगळ्या रंगाची साडी आली की मग मी दाखवते. आणि इथं बघा मी कपला साडीचं ना 8 इंच किंवा 10 इंच पुढे सोडून ना पिकोफॉल लावायचा. आणि पिकोफॉल पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. पिको लावताना ना फॉल लावताना ना 1/2 इंच आत घेऊन पिको लावायचा. आणि इथं बघा मी पिको लावून घेते सगळा. आरी वर्कचं पण मी दाखवणार आहे तुम्हाला, एक 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 करून सगळं मी दाखवणार तुम्हाला. पहिले कसं ब्लाऊज कटिंगचं दाखवणार किंवा पिकोफॉलचं ना, तर थोडं हळूहळू मी आरी वर्कचं पण दाखवणार आहे. आता सध्या माझा क्लास चालू आहे आणि क्लास अजून संपायला अजून बराच दिवस आहे. आणि थोडं थोडं करून दाखवणार मी तुम्हाला आरी वर्कचं. आणि तुम्हाला मी दाखवलंच की एका व्हिडिओमध्ये की आरी वर्कचं स्टँड, रिंग वगैरे, क्लॉथ वगैरे सगळं माझ्याकडे आहे आणि सगळं सामान आहे आरी वर्कचं. आणि माझं थोडंसं झालं आहे, थोडं राहिलं आहे ते. आणि कंप्लीट झालं आहे की मग एक 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 मी व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ ना अपलोड करत जाईल. त्याचं आरी वर्कचं पण करत जाईल आणि शिलाई मशीनचं पण करत जाईल. आणि इथं आरी वर्क झाल्यानंतर ड्रेसचं पण दाखवत जाईल तुम्हाला मी. सगळं जेवढ्या टीचिंगचे आहेत ना सगळं मी तुम्हाला दाखवत जाईल, हळूहळू दाखवत जाईल. फॉल तर लावून झाला माझा. आता बघा किती सुंदर आलं, टिचिंग खूप सुंदर आलं आहे. आणि आता मी हात शिलाई करून घेते आणि त्याच्या अगोदर आहे ना पिको करून घेते दोन्ही साईडचे. फॉल तर लावून झालं आणि कपलं दोन्ही साईडचे आता पिको करून घेते. पिको करताना पण मी काय करते माहिती का, साडी माझ्या पद्धतीने करते, ते मला खूप बरं पडतं, कम्फर्टेबल पण पडते. 1/2 इंचपेक्षा पण कमी, 1/2 इंच म्हणजे किती, 2 रेषे असतात ना 1/2 इंचमध्ये, त्याच्यापेक्षा पण कमी तेवढं क्लॉथ आहे ना आतमध्ये फोल्ड करून ना कपलं पिको करून घ्यायचं. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर येते आणि कुठंही काही होत नाही, सरळ कपलं टिचिंग होते. तुम्ही बघा एकदा करून. मी तसंच करते कारण की मी पहिल्या स्टार्टिंगला पासून मी आता भरपूर नाही म्हटलं तरी 200-300 साड्या मी पिकोफॉल करून झालेत माझे. प्रत्येक साड्याला म्हणा किंवा ओढणीला म्हणा ना 1/2 इंचपेक्षा पण थोडंसं कमी असं आतमध्ये फोल्ड करून ना मी टिच करून घेते. खूप सुंदर येते, तुम्ही एकदा करून बघा.
दाबच्या खाली थोडासा कपडा टाकून असं थोडं वरती घेऊन टिच केलं ना, ते कसं होतंय नाही का, बरोबर शिलाई येत नाही. असं केलं की बरोबर येते, कुठंच गडबड होत नाही. बघा तुम्ही एकदा करून गेला. आता एका साईडचा झाला तर दुसऱ्या साईडचा. आता हे आहे ना माझं, हे पदर आहे, हे पदर कपलं थोडंसं. बघा मी कपडा पुढे पदरला कट्टोकट मी कट नाही केलं, थोडंसं पुढे मी सोडलंय. तेवढा इंच आतमध्ये घेते. खूप बघा सुंदर येतं. मी तसंच केले सगळ्या साड्याला, मी तसं केलं. तुम्हाला दाखवते मी करून हे सगळं व्यवस्थित. आणि हे पदर आहे. हे बघा मी पदरला ना पिको केलं. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, पुढे पाव इंच सोडलं, तेवढंच मी हे केलं. आता मी हात शिलाई करून घेते. आता हात शिलाई कसं करते ते तुम्हाला दाखवते. बघा पिको फॉल लावले ते पण बघा आणि हात शिलाई पण बघा कुठं किती सुंदर वाढते. हे बघा नाही, हे 8 ते 10 इंच सोडायचं असतं पुढे, त्याच्यानंतर मग पिको फॉल लावायचं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.